तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑफकोर्स सचिन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी होते का गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज महेश आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच राजा. बघूया काय करतोय, कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय महेश हा फलंदाज. 40 फूट कामतघरच्या चांगले खेळाडू, अष्टपैलू खेळाडू पण त्याच्या बाजूला रेड कॅप परिधान करून असलेला विनोदजी पाटील आहेत तिथे. पहिला चेंडू पंच करतोय. चेंडूला पाठवून देतोय. चेंडू जातोय आर पार सीमा पार चौकार. पहिला चेंडूमध्ये पहिला वार पाहायला मिळतोय महेशच्या बॅटीतून. तर पहिल्या चेंडूवर जबरदस्त सुरुवात करून देतोय फलंदाज महेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सचिन. पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेश याला. बघूया महेश का काय करतोय या चेंडूवर. चांगला चेंडू कडायला लागते पण चांगलं बॅकअप मिळतंय. विनोद आहे तिथं असं वाटतंय. एक धाव इथं मात्र पूर्ण करतोय. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 5 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सचिन पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता गलीच्या माध्यमातून. चेंडू जातोय होतोय फरार 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 9. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. बँकमध्ये येणं जाणं इथं चालू केलेलं आहे. महेश आणि राजा यांनी चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज महेश आणि राजा. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज सचिन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट केलं होतं. ब्रह्मास्त्र सोडला होता. चेंडू भिटकून दिलाय. चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय विनोदच्या माध्यमातून. एक धाव इथं पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं फलंदाज राजा करतोय. एक धावाने संघाची धावसंख्या दुहेरी डिजिटमध्ये जाते. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 10. हर्ष गणेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत करतोय. पुन्हा सज्ज होतोय सचिन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू हवेत चेंडू आहे. नोमॅन्स लँडिंग करतोय. अरविंद तुला अनफिट दिसतोय. 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा आतापर्यंत झाल्या. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजामध्ये महेश आणि राजा.
आता फक्त चांगला चेंडूला बिरकून दिला. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण करतायत. बघूया तिसरी धाव घेतायत का नाही. 2 धावा इथं अर्जित केलेल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत. तर दरम्यान सुधाकर सकाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान इथं दिलेले आहेत. याचं सिरीजसाठी LED दिलेली आहे, TV दिलेली आहे. धन्यवाद. तर 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. 1 षटकांच्या मोबदल्यात धाव संख्या इथं झाली त्या म्हणजे 14 धावा इथं आलेल्या आहेत. महेशवर नजर टाकली तर आपण 9 धावा केल्या आहेत आणि राजा यांनी 5 धावा केलेल्या आहेत. कुठले अतिरिक्त अशी धाव इथं आलेली नाहीये. तर मित्रांनो पहिल्या षटकांमध्ये 14 धावा इथं झालेल्या आहेत. अकलेश येतोय, गोलंदाज सज्ज होतोय. मात्र 2 फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतायत. चांगली पार्टनरशिप इथं बनवत आहेत. आपल्या सगळ्यांनी चांगलं योगदान देताना दिसतात. विक्रमस्फोट वडूनगरचे हे फलंदाज महेश राजा. स्ट्राईकला असणारे फलंदाज राजा. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय अकलेश. चांगला चेंडू उंच जास्त गाठलेले आहे. क्षेत्ररक्षण खाली येतोय. बघूया तर धरतीला दान होतोय. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. अफट चांगलं केलं होतं. मात्र 3 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा इथं झालेल्या आहेत. 17 हा अंक अशुभ आकडा मानला जातोय क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. चला वेले आबे सहकार्य करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे. अकलेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चून टाकण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आता करतोय महेश येतोय स्ट्राईकवर. बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून काढतोय ते पाहायचं आहे. आडव्या पॅटर्नने खेळलेला हा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण टिपद्य पाहायला मिळतं आहे. 1 से ज्यादा कुछ नाही आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगली रणनीती आतापर्यंत आखलेली दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर महेश आणि राजा चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. आता मात्र डावखुरा फलंदाज राजा सबल क्रॉस बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीत. दिलीप याने चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा इथं झालेल्या आहेत. चांगलं योगदान चांगलं गोलंदाजी आतापर्यंत करतोय. अकलेश 3 धावा दिल्यानंतर 1 धाव दिलेली आहे. रोखून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अकलेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता स्टेप आउट केलेला आहे आणि स्टंपिंग करताना दिसतोय यष्टीरक्षक. पहिला हादरा बसतोय. विक्रमस्फोट वडूनगर या संघाला जाऊया डीजे कडे.
तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. तर झापूक झापूक असा हा गाणं वाजतच झापूक बघत इथं होताना दिसतोय. डरकाली फोडलेली आहे पहिल्या चेंडूमध्ये संदीप यानं. काही अकाउंट ओपन केलेलं आहे, खरोखरच मोठी नोट घेऊन बँकेमध्ये गेलेला आहे. 6 धावानं धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतंय अखिलेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज संदीप, बघूया कशा पद्धतीने या चेंडूला खेळून काढेल ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त डरकाले इथं फोडलेले. शेर जब तक जंगल में रहेगा तो शिकार तो करेगा ही. तुझ्या चिकन्या रुपड्याला दरम्यान नगरसेवक निलेशजी चौधरी इथं आलेले आहेत या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मराजा खरोखरच त्यांचं बिग इव्हेंट पाहायला मिळतोय. निलेशजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच विक्रमसोबत वडवणनगर आणि ज्वाली क्लब कामतघर या दरम्यान आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 31 धावा झालेल्या आहेत. तसेच त्यांच्यासमोर प्रमोदजी पाटील त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तसेच प्रवीणजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. मेघराजजी चौधरी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं स्वागत करतोय. एक जबरदस्त तडाखा अजून एक पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. निलेशजी चौधरी यांचं आगमन झाल्यानंतर फटाक्याचं स्वागत करताना दिसत आहेत आयोजन नियोजन. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतोय. पावड्यांचं स्वागत मात्र चौकारानं होतंय. पुन्हा सज्ज होतंय अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून षटकारासाठी. काय फलंदाजी होते. जाऊया आपण डीजे कडे.
डीजे की धुंध बल्ले की गूंज सुनने के लिए मिल रही है दोस्तों, काफी अच्छी यहाँ पर बल्लेबाजी करते हुए ये बल्लेबाज। धाव संख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 41 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एक सज्ज होतोय, पुन्हा एकदा जबरदस्त टोला, चेंडू जातोय 6 धावांसाठी. आणि हॅट्रिक मात्र राजा पूर्ण करतोय की नाही ते पाहायचं आहे. आणि हॅट्रिक वर आहे, टी शर्ट बहल केलेला आहे. नाना गोंधले यांनी मालक होत की नाही. पुन्हा एकदा जबरदस्त टोला, मात्र हवेत चेंडू आहे नाही. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. हादरा बसतोय विक्रम वडूनगर या संघाला. राजाने मात्र पाजा इथं वाजवलेला आहे. चांगलीच फलंदाजी करून मध्ये परतलेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजे जीतू. जीतू आणि संदीप मात्र बघूया कशा पद्धतीने योगदान देतील ते पाहायचं आहे. अरविंद चांगला गोलंदाज आहे, तसा फलंदाज सुद्धा आहे. जेवढ्या धावा देईल तेवढ्या धावा वसूल करणार की नाही. त्यामुळे फुलटॉप चेंडू सॉंग करतं, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. विलास बालू मात्र थोडीशी चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. मौका भी दिया और चौका भी गया. विलास बालू यांनी मात्र पडलं असतं ना तर झेल त्यांच्या हातामध्ये आला असता. धावा झाल्या त्या म्हणजेच 51. पुन्हा सज्ज होतोय अरविंद. पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न, टॉर्च सांगता होते आणि 3 षटक इथं संपलेले आहेत मित्रांनो. आता मॅच समरी जर पाहिली ना तर सचिन यांनी 14 धावा दिल्या, त्यानंतर अखिलेशने 17 धावा दिल्या, त्यानंतर अरविंद यांनी तब्बल 20 धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. बघूया उर्वरित 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतात. षटक आहे, हाणामारीचे षटक आहे, 34चं षटक, साखरपुड्याचं षटक. आपल्या भाषेमध्ये जर बोललं तर कोकवा कोकवीचं षटक. बघूया 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे. गोलंदाज मात्र येतोय रजनीश. प्रमोद भोईर यांनी मला वाटलं की विलास गोलंदाजसाठी येतील, त्याने बक्षीस सुद्धा लावलं होतं त्यांना हॅट्रिकसाठी 500 रुपये. प्रमोद भोईर यांच्याकडून मात्र आता कॅन्सल झालेले आहेत, कारण गोलंदाजसाठी आलेले आहेत ते म्हणजेच रजनीश. विलास बालू यांच्यासाठी हा प्राईज लावला होता. रजनीशाचं पहिलं चेंडू, चांगला चेंडू, चेंडूला भेरकून दिलाय. चेंडू येतोय सचिनच्या हातामध्ये. अजून एक हादरा बसतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर.
गोविंद. 3 फलंदाज बाद झालेले आहेत मित्रांनो. महेश बाद झाला, त्यानंतर राजा बाद झाला, त्यानंतर संदीप हा बाद झाला. जितू आणि गोविंद कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतात ते पाहायचं आहे. रजनीश पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पहिल्या चेंडूमध्ये एक मोठा विकेट इथं घेतलेला आहे. चांगला चेंडू होता, मागचा गुडखा टेकून मारलेला फटका चेंडू जातो या अखिलेशच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 53 धावा तर झाल्या. तर नेक्स्ट मॅच असणार आहे शिवलमाता वल आणि दिवास्फोट दिवा दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला प्रमोद भोईर तर एका बाजूला उदय म्हात्रे. आता चेंडूला भिरकून दिलाय, चुकी करतोय क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा रजेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव मात्र पूर्ण करता येतं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 58 धावा इथं झालेल्या आहेत. विक्रम फुटबॉलवरून वगैरे या संघाचे चांगलीच फलंदाजी इथं केलेली आहे. खरोखरच राजा यांनी तब्बल 25 धावा केल्या, त्यानंतर महेश यांनी 10 धावा केल्या, त्यानंतर संदीप यांनी 12 धावा केल्या आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत चांगली रणनीती आखलेली आहेत. जितू यांनी 4 धावा केलेल्या आहेत आणि गोविंद यांनी आतापर्यंत 7 धावा केल्या आहेत. चांगली माहिती इथं पोहोचवताना दिसत. गोंडलेख अल्पेश गायकवाड. रजनीश पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडू भिरकून द्यायचा, एच लागते. एसटी रक्षक चुकी करतोय तो विनोद. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतो. जिंदा राहो आप. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक धावतात शेवट. ती मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र 3 धावा रोखू शकत नाही. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 61 धावा झालेल्या आहेत. शेवटचं चेंडू या पारीतील शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये काय घडतंय, किती धावा येतात ते पाहायचं आहेत. आतापर्यंत 61 धावा इथं लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा रजनीश पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतो, दुसरा प्रयत्न केला जातोय. अखिलेश तिथे आहे. 2 धावा इथं अर्जित करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 63 धावा इथं झाले. 64 धावांचा आव्हान मात्र 40 फूट कामतघर या संघासमोर ठेवलेला आहे. डीजे दिवा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. जे 70 होतील त्यावर टॉसला आलेलं नाही. 70 आलेलं नाही.
चला दिवा स्पोर्ट दिवा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपण पाहिलं, सन्माननीय नगरसेवक धर्मराजा सन्माननीय निलेश चौधरी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी हर्षल दादा मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मित्र, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण याच ग्राउंडवर पाहिला होता, सन्माननीय नगरसेवक धर्मराजा निलेश चौधरी साहेबांना व्यासपीठावर आपण सन्मानित करूया. साधा चेहरा अंदाज घेरा, नक्कीच साहेबांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. त्या सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर वरलदेवी ताडाली 40+ टीमचे कर्णधार प्रवीण दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी हर्षलजी मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. वरलदेवी ताडाली 40+ टीमचे कॅप्टन आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य मेघराज चौधरी साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी हर्षलजी मात्रे पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपले पाहुणे सन्माननीय मेघराज चौधरी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर सन्माननीय माजी सरपंच वलगाव तानाजी भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. हर्षलजी मात्रे यांच्या शुभ हस्ते हे सत्कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी हर्षलजी मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुधाकर दादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून LED आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर मोनीश जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, हर्षलजी मात्रे आपल्या शुभ हस्ते आपण मोनीश जोशी याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला टॉससाठी या. त्यानंतर हर्षल पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. हर्षलजी मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते हर्षल पाटील याला देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि त्यानंतर आपण टॉसकडे वळूया. मी व्यासपीठावरून सन्माननीय नगरसेवक धर्मराजा निलेश चौधरी साहेबांना विनंती करतोय, त्यांच्या समवेत मेघराज चौधरी साहेबांना देखील विनंती करतोय, सोबतच प्रवीण दादा पाटील आपणास देखील विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन सोबतच आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. शेलूमादा वर्ल्ड टीमचे कॅप्टन कॉल करतात. टॉस या ठिकाणी होत आहे.
टॉस जिंकला आहे या शेलूमाता वर्ल्ड टीमचा कॅप्टन आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन नरेंद्र माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करत असताना समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 यात आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना कोणाकडून जास्त अपेक्षा असतील या मॅचमध्ये? मंगेश आहे, इंद्रपाल आहे. हे आयोजन कसं वाटतंय? फार सुंदर आयोजन आहे आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर नक्कीच दिवा स्पोर्ट दिवा टीमचे कॅप्टन दिवा एक्स उदय म्हात्रे मात्र बोलण्यासाठी तयार नाही आहेत. वळूया आपण मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होते. टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी दिवा स्पोर्ट दिवा टीमला इन्व्हाइट केलाय. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. यस, मॅच ऑन खेळायला सुरुवात. या भलेसा बॉल गली रिझनमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय सचिन. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. या 2 टीममध्ये नेहमीच आपण टफ फाईट मॅचेस पाहत आलोय. ही मॅच देखील अटीतटीची होईल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. महेश काबूकर या गोलंदाजावर हल्ला चढवलाय सचिन पाटीलने. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. संदीप झेल खाली येतोय. आता मात्र परतावा लागेल. मोठी विकेट सचिन पाटीलला. बॅक टू द डगआउट. परतावा लागला. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. सचिन पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण शैलेशला पाहतोय. चौसष्ट धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मात्र 2 षटकार आणि त्यानंतर मात्र सचिन हा फलंदाज बाद झाला. 14 धावांचं योगदान त्याने आपल्या बॅटमधून दिलं. महेश काबूकरच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल
महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण मॅन इन ब्लॅक कॅप शैलेशला पाहतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अर्थातच स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी. चांगलं कमबॅक महेश कापूकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. याआधी 2 षटकार लागले, त्यानंतर महत्त्वाची विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. शैलेश बॅक टू द पॅव्हेलियन. आहेत 2 विकेट्स या षटकामध्ये आल्यात. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर 2 षटकार आणि त्यानंतर 2 विकेट्स. अर्थातच षटक क्रमांक पहिला 14 धावांचा आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये आल्या 2 महत्त्वाच्या विकेट्स. नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये. पाहूया अरविंद कशा प्रकारे फलंदाजी करेल. विनोद विथ अरविंद ही जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जितू. वेलकम विकास पाटील दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच अजून एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष शेलू माता वल या 2 टीममध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. बॉलिंग ट्रॅकवर जितू. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र अरविंदकडून भरपूर अपेक्षा असतील आणि या ठिकाणावरनं जबाबदारीनं खेळणं खूप गरजेचं आहे अरविंदसाठी, कारण महत्त्वाची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. सचिन पाटील बाद झाला आणि त्यानंतर मात्र अरविंदवर जबाबदारी वाढली आहे. 64 धावांचं एक मोठं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग जॉली कामतगर टीमच्या बाजूने केला जात आहे. म्हणजे तू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे विक्रम स्पोर्ट वडूनवगर टीमला, कारण या ठिकाणावरनं मोठं लक्ष असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे. या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल खाली क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल. अजून एक मोठी विकेट. फलंदाज अरविंद बाद. तर महत्त्वाची विकेट अजून एक मिळते त्या ठिकाणी वडूनवगर टीमला. अरविंद देखील बाद होतोय. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये जातोय. नक्कीच. आणि त्या दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय नगरसेवक धर्मराजात निलेश चौधरी साहेब सोबतच मेघराज चौधरी साहेब आमच्यापासून रजा घेताना आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल गावदेवी ओवली 40+ माध्यमातून तुमचे विशेष आभार. विनोद नवीन फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. अगदी 2 महत्त्वाच्या विकेट्स आणि त्यानंतर शैलेशची विकेट देखील महत्त्वाची होती. 3 विकेट्स आतापर्यंत घेतल्यात. या वेळेचा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जितूच्या माध्यमातून. जितू धुमाले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आमचा कॉम्बॉक्स एंड कडनं वळतोय आमच्यापासून दूर जाताना. षटकातील पुढचा बॉल.
या बलेस बाटची कडा शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल झाला होता. फलंदाज अगदी यष्टांच्या वरून चेंडू निघून गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल या बलेस बॉलला पुढे ठेवला होतं. खोलवर टप्पाचा चेंडू आपण पाहतोय. ऑन साईडला संदीप आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 17 धावा. कारण या ओव्हरमध्ये आल्यात फक्त 3च धावा. काय कमालीचं षटक फेकलं जितू या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जितूच्या माध्यमातून. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर भिरू येतोय. विजयासाठी 64 धाबांचं लक्ष्य असताना मात्र त्या प्रकारची सुरुवात आणि त्या प्रकारची फलंदाजी दिसून आली नाहीये 40 फूट कामतगर टीमच्या बाजूने. षटकातील पहिला बॉल भिरू बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑफ साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. विनोद बॅक टू द डगआउट. विनोद बाद झालाय. नवीन फलंदाज विलास बालू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 6व्या क्रमांकावरती आपण पाहतोय त्यांना. मात्र या ठिकाणावरनं पलटवार करावा लागेल. आपला गिअर जो आहे तो चेंज करावा लागेल. भिरू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या बलेचा बॉल मिड ऑफच्या वरून उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गोविंद चेंडू उचलतोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19 धावा. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पूर्णपणे पकड या ठिकाणी सामन्यावर मजबूत दिसते. विक्रम स्पोर्ट वडोणकर टीमचा विचार केला तर या भलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अगदी उंचच उंच. मात्र लांबी गाठेल का नाहीये. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात विनोद हा फलंदाज बाद.
अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णपणे या सामन्याचं पारडं जड पाहायचं झालं तर पारडं अगदी जड आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचं. धनराज नवीन फलंदाज. अजून एक चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. भिरूच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. अगदी चांगला परफॉर्मन्स आज विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमच्या बाजूने या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. या वेळेस ॲक्झी काय घडलं त्या ठिकाणी. यस, बॅटची गडा. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धनराज बॅक टू द डगआउट. अंतिम षटक औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल. कारण काय परफॉर्मन्स राहिलं या मॅचच्या माध्यमातून. वडूनगर टीमच्या बाजूने जे काही घडतंय ते नक्कीच फक्त आणि फक्त त्यांच्या बाजूनेच घडतंय या मॅचमध्ये. षटकातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर गोविंदला आणलं गेलंय. अंतिम षटक समोरच्या दिशेने विलास बॉल उपाडेल. फटका तर चांगला आहे. काऊ कॉर्नर रिझनमध्ये जितू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल कंप्लीट. गोविंद पुन्हा एकदा. या वेळेस तसं संपर्क नाही आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. भिरू चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला. बॅटची आतील कडा. यस, पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. अर्थातच 3 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला. आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शेलूमाता वल विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या मुख्य मान्यवरांचं देखील शुभ आगमन होणार आहे. प्राईम प्रॉपर्टीज डेव्हलपर्स भावेश भानुशाली साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. षटकार जरूर आलाय मात्र उशीर झालाय. कारण मॅच संपली आहे. सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जॉली स्पोर्ट कामतगर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो